हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावळकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, हा आपला जो आहे तो इन्फ्लुएन्स सायकोलॉजीचा चौथा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत लोक शब्द विसरतात पण भावना नाही. होय फ्रेंड्स, तुम्हाला कधी असं झालेलं आहे का की एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही बोललाय, त्यांनी ते तुमच्याशी काय बोलले हे तुम्हाला आठवत नाही, पण त्या व्यक्तीसोबत तुम्ही जेव्हा होते त्या व्यक्तीने तुम्हाला जी फिलिंग करून दिली, त्या व्यक्तीसोबत असताना ते तुम्हाला जे काही फील झालं ते तुमच्या आयुष्यभर लक्षात राहिलेलं आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला असं कधी कधी होतं की एखाद्या व्यक्तीसोबत आपण 10 मिनिटं जरी बसलो ना तर आपल्याला एकदम रिफ्रेश वाटतं, खूप छान फील होतं, आपल्याला एकदम सगळं काही विसरून गेल्यासारखं, टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतं आणि पीस फील होतं. तसंच काही काही व्यक्ती अशा असतात फ्रेंड्स की ज्या व्यक्तींच्या सोबत तुम्ही 2 मिनिट जरी थांबलात ना तर तुम्हाला इमोशनली एक्झॉस्टेड फील होतं, अँझायटी फील होते, थकल्यासारखं फील होतं. कारण काय ना फ्रेंड्स, त्याचं कारण एकच आहे. ऍट द एंड जर आपण पाहिलं तर लोक काय करतात, लोक फिलिंग्स लक्षात ठेवतात, शब्द लक्षात ठेवत नाहीत. लोकांना फिलिंग्स ह्या जास्त कनेक्ट होतात, कन्व्हर्सेशन्स विसरल्या जातात मित्रांनो. पण इमोशनल जे आहेत, इमोशन्स जे आहेत तुमचे, ते इमोशन्स मेमरीज मध्ये कायम राहतात. आणि हे तुमच्यासोबत बऱ्याचदा झालेलं असेल किंवा घडलेलं असेल की एखादी व्यक्ती आयुष्यामधून निघून जरी गेली तरीही काय होतं, इमोशनली ती व्यक्ती आपल्याला आठवत राहते, आपल्याला सतत त्या व्यक्तीबद्दल डोक्यात विचार येत राहतात. फ्रेंड्स, आपला जो नेक्स्ट मुद्दा आहे तो आहे ह्युमन ब्रेन रिमेंबर्स फिलिंग्स. आपला जो मेंदू आहे, हे सायकोलॉजिकली प्रूव्ह झालेले आहे, आपला जो मेंदू आहे तो काय करतो, फॅक्ट्स पेक्षा जे इमोशन्स आहेत ना, इमोशन्स हे स्ट्रॉंगली स्टोअर ठेवतो. त्यामुळे काय होतं, उदाहरणार्थ जर आपण पाहिले, आपल्या काही चाइल्डहुड मेमरीज असतात, जसे की तुम्हाला कोणीतरी लहानपणी अप्राइज केलेलं आहे किंवा लहानपणी तुम्हाला एखाद्या व्यक्तीने खूप जास्त रागवलेलं आहे, त्या व्यक्तीबद्दल आयुष्यभर आपल्या मनामध्ये एक कटुता राहते की या व्यक्तीने मला रागवलं होतं किंवा ह्या व्यक्तीने मला चांगलं म्हणलं होतं. त्यानंतर एखाद्या व्यक्तीने चार चौघात तुमची इन्सल्ट केलेली आहे, ही गोष्ट माणूस कधीही विसरत नाही. त्यानंतर ऍप्रिसिएशन, तुम्ही एखादं काहीतरी काम केलं आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मनापासून ऍप्रिशिएट केलं, तर ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात राहते की नाही, या व्यक्तीने मला सगळ्यात पहिल्यांदा ऍप्रिशिएट केलं होतं आणि सगळ्यात चांगलं या व्यक्तीनेच माझ्या कामाला म्हणलं होतं. ब्रेकअप, तुम्ही एखाद्या रिलेशनशिप मध्ये आहात, हे रिलेशनशिप मध्ये तुमचं जर ब्रेकअप झालेलं आहे, ही गोष्ट तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते की माझ्यासोबत ही गोष्ट घडली होती, माझं ह्या व्यक्तीसोबत ब्रेकअप झालेलं असतं. हे मग तुम्ही लग्न झाल्यानंतरही तुम्हाला गोष्ट लक्षात राहते किंवा लाईफ टाईम ही गोष्ट तुमच्या लक्षात राहते. त्यानंतर काय, इमोशनल सपोर्ट मोमेंट, म्हणजे तुमच्यावर एखादी अशी सिच्युएशन आलेली आहे की जिथे तुम्ही खूप अडचणीत आले आहात आणि तुम्हाला इमोशनल सपोर्टची गरज आहे. त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने हा इमोशनल सपोर्ट तुम्हाला दिलेला असतो ना मित्रांनो, ती व्यक्ती तुमच्या कायम लक्षात राहते की नाही, ही व्यक्ती माझ्या मागे उभी होती ज्यावेळेस मला खरंच सहानुभूतीची किंवा शांततेची गरज होती त्यावेळेस. तुम्ही लोक काय बोललात ना मित्रांनो, लोक तुमच्याबद्दल काय बोलले हे माणूस लगेच विसरून जातो, पण त्यांना तुमच्या सोबत कसं वाटलं, म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्या सोबत असताना तुम्हाला कसं वाटलं हे माणूस कधीही विसरत नाही फ्रेंड्स. तर आपला जो पुढचा मुद्दा आहे, इमोशनल एनर्जी ऑफ पीपल. प्रत्येक माणसाचा, हे आपण अगोदरही पाहिलेले आहे, आपले जे अगोदरचे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये मी ऑरांबद्दल एक्सप्लेनेशन केलं होतं की प्रत्येक माणसाचा एक डिवाइन ऑरा असतो. तर प्रत्येक माणूस एक इमोशनल ऍटमॉस्फिअर, स्वतःचा एक इमोशनल ऑरा स्वतः सोबत घेऊन चालत असतो. एखादी व्यक्ती तुमच्या जवळ आली की तुम्हाला लगेच पॉझिटिव्ह वाटायला चालू होते, एखादी व्यक्ती तुमच्या जवळ आली की तुम्हाला एकदम बोर व्हायला चालू होतं. हे त्या माणसाच्या इमोशनल कनेक्ट, तुमच्यासोबत तो माणूस इमोशनली कसा कनेक्ट होतो त्या गोष्टीमुळे हे सगळं काही होत असतं. आता कसं असतं, काही काही लोक जे असतात मित्रांनो, ती लोक तुमच्या सोबतीला आले की तुम्हाला काम फील करवतात. त्यानंतर काय होतं, सेफ फील करतात. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्या सोबत असली की ती नुसती व्यक्ती सोबत असल्यानेच तुम्हाला असं वाटतं की मी खूप सेफ आहे, मी खूप सिक्युअर आहे. किंवा एखादी व्यक्ती तुमच्या सोबत असते की तुम्हाला असं वाटतं की नाही, ही व्यक्ती माझं खरंच मन लावून ऐकते, मी जे काय बोलतोय त्यावर मनातून प्रतिक्रिया देते.
मला हियर्ड फील करवते. त्यानंतर काही लोक अशी असतात की जी लोक तुमच्या जवळ आले की तुम्हाला अँझायटी फील होते. त्यानंतर ती व्यक्ती तुमच्या सोबत असली की त्या गोष्टीचं तुमच्यावर एक बर्डन असतं, प्रेशर असतं. त्याच्यानंतर जजमेंट, ती सतत तुम्हाला जज करत असते तुमच्या केलेल्या कामांवरून, अजून काही गोष्टींवरून, आणि मग ह्या गोष्टीचा आपल्याला त्रास व्हायला चालू होतो फ्रेंड्स. त्यानंतर एक्झॉशन, म्हणजे विनाकारण ती व्यक्ती सोबत असते तरी आपल्याला असं वाटतं की थकून गेलोय आपण, खूप आपल्याला बोर झालंय, आणि ह्या गोष्टी होतात फ्रेंड्स. आता आपला जो काय आहे मित्रांनो, याचा फॅक्ट असा आहे की एखादी व्यक्ती आपल्या सोबत असते तर त्यावेळेस त्याचा जो प्रेझेन्स असतो ना, तो प्रेझेन्स सुद्धा एक कम्युनिकेशनचा भाग असतो. कारण आपल्या ज्या फिलिंग्स आहेत, आपला जो कनेक्ट आहे किंवा आपली जी फ्रिक्वेन्सी आहे त्या व्यक्तीच्या फ्रिक्वेन्सी सोबत मॅच झालेली असते, आणि मग ही फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते तेव्हा आपण एका सेम, जसं आपण म्हणतो की युनिव्हर्सला जेव्हा आपण सिग्नल पाठवतो तेव्हा युनिव्हर्सची आपली फ्रिक्वेन्सी जशी मॅच होते तसे रिझल्ट आपल्याला भेटतात. तसंच दोन एकाही सेम फ्रिक्वेन्सीची व्यक्ती एकमेकांसोबत आले की ते एकमेकांसोबत मॅच होतात, आणि मग त्यांना त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतात, त्यांना पॉझिटिव्ह व्हायबिंग त्या गोष्टीची यायला लागते. एखादी लो फ्रिक्वेन्सीची किंवा लो एनर्जीची व्यक्ती तुमच्यासोबत आली तर तुम्हालाही लो फील होणार, किंवा एखादी खूप जास्त हाय फ्रिक्वेन्सीची व्यक्ती तुमच्यासोबत आली तर तुम्हाला थोडं लो फील होणार, तुम्हाला बर्डन फील होणार त्या गोष्टीचं. आता आपला जो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो असा आहे की व्हाय सम पीपल स्टे इन मेमरी फॉर एव्हर. म्हणजे काही काही व्यक्ती आपल्यासोबत अशा असतात की ज्या आपल्या आयुष्यातून निघून गेल्या तरीही आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मेमरीमध्ये, आपल्या आठवणींमध्ये त्या सतत येत असतात, त्या आपल्या आयुष्यामध्ये कायम आठवणीच्या रूपाने येत असतात. याचे काही रिझन्स आहेत. पहिलं काय, इमोशनल कनेक्शन. त्या व्यक्तीसोबत तुमचं एक इमोशनल कनेक्शन झालेलं असतं, एक इमोशनल बॉन्डिंग झालेलं असतं. इमोशनली तुम्ही एकमेकांसोबत कनेक्ट झालेले असतात आणि त्या गोष्टीमुळे तुम्ही त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. त्यानंतर काय, इमोशनल सेफ्टी. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या सोबत असता तेव्हा तुम्हाला इमोशनली म्हणजे मानसिक दृष्ट्या शांत वाटत असतं. मानसिक दृष्ट्या तुम्हाला असं वाटत असतं की मी सेफ हँड्स मध्ये आहे, या व्यक्तीच्या सोबत असताना मला काहीही होणार नाही. त्यानंतर जिन्युइन अटेन्शन, म्हणजे काय, जेव्हा ती व्यक्ती तुमच्या सोबत होती त्यावेळेस ती व्यक्ती मनातून जेन्युइनली तुम्हालाच अटेन्शन देत होती. तुमच्या सगळ्या वागण्या बोलण्यावर ती व्यक्ती लक्ष ठेवून होती. तुमचं काय चुकते काय नाही याबद्दल ती व्यक्ती तुम्हाला जिन्युइनली त्याचे मतं मांडत होती, जे की तुम्हाला ऍक्सेप्ट होत होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डीप अंडरस्टँडिंग, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये तुमच्यामध्ये एक अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग होतं की काही काही गोष्टी तुम्हाला फक्त नजरेत नाही, आपण म्हणतो ना जेव्हा दोन व्यक्तीमध्ये नजरेत नाही संवाद होतो तेव्हा समजून जातं की त्या व्यक्तींमध्ये काहीतरी एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे. म्हणजे नुसती नजरेची भाषा आहे, तुम्ही नुसतं नजरेने इशारा केला तरी त्या समोरच्या व्यक्तीला कळून जावं की नाही याला काय म्हणायचं. हे जे डीप अंडरस्टँडिंग आहे, हे जेव्हा दोन लोकांमध्ये बिल्ड होतं तेव्हा ती व्यक्ती तुमच्या मेमरीमध्ये कायमस्वरूपी राहते मित्रांनो. तर फ्रेंड्स, याच्यावरून आपलं काय लक्षात येतं, याच्यावरून आपल्याला हेच लक्षात येते की जी लोक आहेत, लोक काय करतात, ते परफेक्ट लोकांना लक्षात ठेवत नाहीत. ते काय ठेवतात, जी लोक इमोशनली इम्पॅक्टफुल आहेत त्या लोकांना आपण जास्त लक्षात ठेवतो. म्हणजे ज्या व्यक्तीचा आपल्या लाईफवर एक इमोशनल इम्पॅक्ट असतो ती व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभरासाठी जोडल्या गेलेली असते. एक कनेक्शन आपलं त्या व्यक्तीसोबत आयुष्यभरासाठी तयार झालेलं असतं. आता आपण आपला जो पुढचा मुद्दा आहे तो घेऊया, तो आहे रिलेशनशिप्स आणि फिलिंग्स. तर मित्रांनो, हे तर तुम्ही सगळेच मान्य कराल की जे रिलेशनशिप्स आहेत त्या लॉजिक्सवर कधीही टिकत नाही, त्या सगळ्यात जास्त टिकतात फिलिंग्सवर. जेव्हा दोन लोकांच्या फिलिंग्स एकमेकांसोबत कनेक्टेड होतात, जेव्हा लोक इमोशनली एकमेकांसोबत कनेक्ट होतात त्यावेळेसच त्यांच्या रिलेशनशिप ज्या आहेत त्या लॉंग लास्टिंग राहतात. अदरवाईज मग त्यामध्ये क्लॅशेस येतात आणि त्या रिलेशनशिप तुटतात. आता काय, याचे काही पॉइंटर्स आहेत ते पण बघूया. टोन मॅटर्स, म्हणजे आपण समोरच्या आपल्या पार्टनर सोबत
कसं बोलतो, कोणत्या आवाजात बोलतो, हा टोनही मॅटर करतो. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या पार्टनरला इमोशनली निग्लेक्ट करताय, म्हणजे तुम्ही त्यांच्या फिलिंग्सला जर त्यांच्या भावनांना जर तुम्ही समजून नाही घेत, त्यांना तुम्ही दुर्लक्षित करताय, तर यावेळी तुमच्या नातेसंबंधांमध्ये एक कटुता 100% येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला असं फील करून देताय की तुम्ही त्यांचं बोलणं ऐकताय, बिईंग हिअर्ड त्यांना फील करून देताय, की तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवून आहात, ते काय म्हणतात त्याला तुम्ही जर योग्य प्रतिसाद देताय, तर यामुळे तुमचे नातेसंबंध जे आहेत ते घट्ट होतात. आणि तुमचा पार्टनरला जेव्हा तुम्ही इमोशनली कम्फर्ट देत असता, जेव्हा म्हणजे तुमचा कधी कधी असं होतं मित्रांनो, की ऑफिसचं प्रेशर, कामाचं प्रेशर किंवा डे टू डे लाईफचं प्रेशर, अजून लाईफमध्ये काही गोष्टी घडत असतात, या सगळ्या गोष्टींचे प्रेशर आल्यामुळे माणूस इमोशनली खूप खचून जातो. आणि तेव्हा मग तुम्ही जर तुमच्या पार्टनरला एक इमोशनल कम्फर्ट देत असाल, तर ही गोष्ट तुमच्या नातेसंबंधांना अत्यंत घट्ट बनवते, जे की आयुष्यभरासाठी टिकतात. कधी कधी काय ना मित्रांनो, एक केअरिंग टोन पण 100 वर्ड्स पेक्षा जास्त पॉवरफुल असतो. समजा आता तुमचा पार्टनर खूप एक्झॉस्टेड होऊन आलाय, थकलेला आहे, फ्रस्ट्रेटेड दिसतोय, आणि तुम्ही त्याला जर काळजीने विचारलं, समजा अरे काय झालं, काय अडचण आहे, तर तो एकदम मेल्ट होऊन जाणार, त्याचा अर्धा स्ट्रेस तिथे कमी होणार, तो येणार, बसणार, मग बडबड 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 सगळं मनातलं जे काय आहे ते रिकामं होणार, आणि ही इज गेट रेडी टू गो. मग त्याचा मूड एकदम फ्रेश. हे तुम्ही कधी पहा मित्रांनो, हे तुमच्यासोबत कुठे ना कुठे थोड्याफार वेगळ्या पद्धतीने 100% घडलेलं असेल. कारण जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीची केअरिंग करतो ना, तेव्हा ती व्यक्तीला जी पॉझिटिव्ह व्हाईब आपल्याकडून जाते, ती व्हाईबच त्याचा मूड बदलण्यासाठी, त्याची मानसिकता चेंज करण्यासाठी खूप पुरेशी असते. आता आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे की काय, पीपल ऍब्झॉर्ब युअर एनर्जी. येस फ्रेंड्स, पीपल ऍब्झॉर्ब युअर एनर्जी. लोक कधीच तुमचे शब्द आत्मसात करत नाहीत, किंवा कधीच तुमचे शब्द पकडून ठेवत नाहीत, किंवा आपण जर म्हणायचं झालं तर लोक तुमचे वर्ड्स कधीही ऍब्झॉर्ब करत नाहीत. लोक काय ऍब्झॉर्ब करतात, लोक तुमची एनर्जी ऍब्झॉर्ब करतात. ते तुमचं टोन, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स, त्याच्यानंतर तुमची एनर्जी, तुमचं इमोशनल इंटेन्शन, म्हणजे त्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही कोणत्या इंटेंटने बोलताय, रागाने बोलताय की प्रेमाने बोलताय, की समजून सांगताय, की भावनिक होऊन बोलताय, हा जो तुमचा इमोशनल इंटेन्शन आहे, या सगळ्या गोष्टी लोक जास्त ऍब्झॉर्ब करतात आणि फील सुद्धा करतात. आता आपला जो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो काय आहे, हाऊ इन्फ्लुएन्शियल पीपल मेक्स अदर फील. म्हणजे जे इन्फ्लुएन्शियल पीपल असतात, ज्याच्यामुळे ज्या व्यक्तींमुळे लोक इन्फ्लुएन्स होतात, ती लोक काय टॅक्टिक्स वापरतात लोकांना चांगलं फील करून देण्यासाठी. इन्फ्लुएन्शियल लोक काय करतात, पहिला गोष्ट, ते इमोशनली प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट असतात. म्हणजे ते जिथं कुठेही असतात, ते प्रत्येक व्यक्तीसोबत इमोशनली कनेक्ट करायचा प्रयत्न करतात आणि इमोशनली कनेक्ट होतात. मग छोट्या छोट्या जेस्चर्स मधून, काहीतरी छोट्या गोष्टींमधून ते त्या व्यक्तीच्या इमोशन्सशी कनेक्ट होतात. त्यानंतर जेव्हा समोरची व्यक्ती काहीतरी बोलत असते, त्या व्यक्तीला कधीही ते मधातच इंटरप्ट करत नाही. काही काही लोकांना सवय असते बघा मित्रांनो, एखादी व्यक्ती, समोरची व्यक्ती काहीतरी बोलते, काहीतरी सांगते, आणि यांना काहीही संबंध नसतो, हे त्याचं बोलणं मधातच थांबवतात, किंवा काहीतरी असे स्टेटमेंट देतात की त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं बोलणं मधातच थांबून जातं आणि हे मधातच सुरू होऊन जातात, त्या व्यक्तीचं बोलणं बाजूलाच राहतं. तर जे इन्फ्लुएन्शियल लोक असतात ना, ते असं करत नाही. ते काय करत नाही, ते कधीही समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय स्वतःचं मत मांडत नाही. त्या समोरच्या व्यक्तीला हे कधीही मधात इंटरप्ट करत नाहीत, अटेन्शन देतात. म्हणजे काय, जेव्हा समोरची व्यक्ती त्यांच्यासोबत काहीतरी बोलते, तर त्यांचं पूर्ण लक्ष त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे, त्याच्या हावभावाकडे, त्यांच्या एक्सप्रेशनकडेच असतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटत असतं की नाही, यांचं माझ्याकडे पूर्णपणे अटेन्शन आहे, यांचं माझ्याकडे पूर्ण लक्ष आहे. आणि मग ह्याच गोष्टीमुळे जी व्यक्ती त्यांच्याशी बोलत आहे, ती व्यक्ती आपोआप त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या प्रभावाखाली जाते आणि त्यांच्यापासून प्रभावित होते.
ते अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करतात माहिती आहे मित्रांनो, ते जजमेंट कमी करतात. म्हणजे काय, तुमच्या लाईफ मधल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून ते तुम्हाला कधीही जज करत नाहीत. ते तुम्हाला सल्ला देतील, तुम्हाला सुधारण्यासाठी एखादी गोष्ट सांगतील, पण डायरेक्टली तुम्हाला जज कधीही करणार नाही. आणि ते अजून एक गोष्ट करतात, ते म्हणजे काय, तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक सेफ असा स्पेस तयार करतात. म्हणजे काय, की ते असं एक ऍटमॉस्फिअर स्वतःच्या भोवती तयार करतात, की ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये आपण गेलो की आपल्याला 100% सेफ फील होतो. आणि त्यामुळे आपल्या मनातल्या गोष्टी आपण ऑटोमॅटिकली त्यांना सांगून टाकतो किंवा बोलून मोकळे होतो. ही एक जी सेफ्टी फिलिंग असते ना, की ह्या व्यक्तीला मी बोललो किंवा या व्यक्तीसोबत माझं कन्व्हर्सेशन झालं तर मला प्लीजंट फील वाटेल, मला चांगलं फील होईल, मला शांत वाटेल. ही फिलिंग ते क्रिएट करतात आणि म्हणूनच ती लोक इन्फ्लुएन्शियल असतात मित्रांनो. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, की शेवटी लोक तुम्ही काय कपडे घातले ते विसरतील, तुमचे शब्द, तुमचे वर्ड्स विसरतील, तुमचे अचिव्हमेंट्स सुद्धा विसरून जातील. पण तुमच्या सोबत असताना त्या व्यक्तींना जे काही फील तुम्ही करवून दिलेलं आहे, तुमच्यासोबत असताना त्या व्यक्तींना जे काही फिलिंग झालेलं आहे, त्यांना स्वतःबद्दल जे काही तुम्ही जाणीव करून दिलेली आहे, ही गोष्ट ते व्यक्ती कधीही विसरत नाही. आणि यामुळेच लोक जे असतात मित्रांनो, दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करत असतात. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल इस्टेट. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तो लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.